महाड तालुक्यातील सवय येथील श्री मानाई देवीची यात्रा ही संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असून मंगळवारी ती मोठ्या उत्साहात पार पडली आहे. श्री मानाई देवी देवस्थान ट्रस्ट तसेच मुंबई, दिल्ली आणि पुणे मंडळाच्या वतीने या यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सुरुवात सकाळी मंदिरात देवीच्या मूर्तीची स्थापना करून करण्यात आली. दुपारी नवीन बगाडावर लाट फिरवण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. तर रात्री काठ्या आणि पालख्यांची वाजत गाजत मिरवणूक मंदिरात दाखल झाली. देवीचा चौक भरल्यानंतर पुन्हा एकदा बगाडावर लाट फिरवण्यात आली, जे या यात्रेचे मुख्य आकर्षण मानले जाते. या यात्रेत पंचक्रोशीतील विविध गावांमधून शासन काठ्या आणि पालख्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या. वामणी तासगाव येथील शासन काठी तसेच गोठे येथील जागमाता देवीच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने पायघडा घालून आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. लेझिम नृत्य, सनईचे सूर आणि ढोल-ताशांच्या गजरात पालख्या व शासन काठ्यांचे आगमन सोहळे भाविकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भव्य आणि देखणे मंदिर, ज्याचा 2 वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांसाठी सकाळपासून रात्रभर रांगा लावून शांततेत दर्शन घेतले. भाविकांसाठी प्रसाद वितरणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यात्रेदरम्यान मनोरंजनासाठी पारंपरिक तमाशांचा जंगी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलं होतं. महाड तालुक्यासह खाडीपट्ट्यातील मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने भारावून गेला होता. आज आमच्या या जत्रेचं जे आयोजन आहे, आमची ही जत्रा आहे ही मानाची जत्रा असते. महाड तालुक्यातील ही शेवटची जत्रा असते आणि आमच्या या देवीचा महिमा असा आहे, जागृत देवस्थान आहे. बहुसंख्य या पंचक्रोशीतील लोक सगळी या देवीच्या जत्रेसाठी इथं भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि मुख्य आकर्षण असतं बगाडाचं. हे बगाड फिरल्यानंतर गोठेगावची मानाची पालखी येते. ही मानाची पालखी आल्यानंतर बगाड फिरलं जातं आणि मग यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होते. आणि रसिक प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी तमाशांचे जंगी सामने आम्ही दरवर्षी ठेवत असतो. यावर्षीही त्याच पद्धतीचं आयोजन आहे. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.